भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण. मुरुम तारीख 15. मुरुम पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी पोलीस, होमगार्ड कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद स्पेशल शाळा माजी सुभेदार जीवन भालचंद्र कांबळे, माजी सैनिक शेषराव कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी माजी पोलीस अधिकारी राम कांबळे, नगरसेवक रूपचंद गायकवाड, रागिनीताई गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्वेताताई गायकवाड, उपाध्यक्ष विष्णू गायकवाड, निर्मल लिमे, अमोल गोडबोले, सूरज कांबळे, रोहित गायकवाड, प्रशालेतील शिक्षक रूपचंद खेडे, शिवाजी गायकवाड, थिटे सर, शिवकेरे मॅडम आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय मुरुम, शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीचे अध्यक्ष श्वेताताई गायकवाड, उपाध्यक्ष विष्णू गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ध्वजारोहण प्राध्यापक अण्णाराव कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी धम्मचारी धम्मभूषण सिद्धेश्वर भालेराव, जीवन कांबळे, अशोक गायकवाड, अमोल गोडबोले, प्राध्यापक साधू गायकवाड, महेंद्र कांबळे, दिनेश भालेराव, वाचनालय कर्मचारी प्रजित कांबळे, राजेश गायकवाड, सुरेश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अमित बनसोडे, दयानंद गायकवाड, अजिंक्य गायकवाड, अथर्व गोडबोले तसेच जिल्हा परिषद स्पेशल शाळा स्टाफ व अंगणवाडी स्टाफ उपस्थित होते.